आताची एक ताजी बातमी आहे ती म्हणजे मुंबईला टीबी आणि कॉलराचा वाढता धोका आहे. मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रजा फाउंडेशननं श्वेतपत्रिका काढलेली आहे. गेल्या वर्षी मुंबईत टीबीचे 36,417 पेशंट आढळलेले होते. त्यापैकी 6,921 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या 5 वर्षात मुंबईमध्ये टीबीमुळे 39,531 जणांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल गेल्या 5 वर्षात हायपर टेन्शनमुळे 20,040 जणांचे बळी गेलेत. तर गेल्या 5 वर्षामध्ये डेंग्यूमुळे 293 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर गेल्या 5 वर्षांचा जर आढावा आपण घेतला तर कॉलेरामुळे 33 जणांचे बळी गेलेले आहेत. बीएमसीनं या सगळ्या संदर्भात आरोग्य अहवाल जाहीर करावा अशी मागणी प्रजा फाउंडेशननं केलेली आहे. आणि या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमची प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अलका धुपकर. अलका, आपण बघतोय मुंबईचं आरोग्य किती धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी बीएमसीने उभी केलेली आहे आणि त्याच खालोखाल असलेली खासगी आरोग्य व्यवस्था याच्यामधली काय नेमकी तफावत दिसून येते आहे? आरोग्य यंत्रणेला अशा प्रकारची घरघर येण्याची वेळ का आली आहे? राजेंद्र, अगदी बरोबर शब्द वापरलास तू. आरोग्य यंत्रणेला घरघर लागले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर एकूण 36 हॉस्पिटल्स आहेत, जी सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत असं आपण म्हणू शकतो. अतिशय तोकडी व्यवस्था आहे. एकूण मुंबईतली केवळ 30% जनता या सरकारी हॉस्पिटल्समध्ये जाते. बीएमसी आणि राज्य सरकारच्या मिळून मात्र 70% पेशंट्स आज खासगी हॉस्पिटल सेवेचा लाभ घेत आहेत. आणि इथली जी माहिती आहे ती अनेकदा विनंत्या करून नोटिफिकेशन काढून देखील बीएमसीकडे उपलब्ध होत नाहीये. आणि यामुळेच क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट सारखे कायदे तातडीने करावेत अशी मागणी करण्यात येते. पण आता जी 30% जनतेच्या आधारे उपलब्ध असलेली माहिती आहे आरटीआयच्या अंतर्गत प्रजा फाउंडेशनने मिळवलेली ती देखील धक्कादायक असं म्हणावं लागेल. कारण कॉलेराचा धोका जसा वाढत चाललेला आपण दाखवतोय, हायपर टेन्शन जे लाईफस्टाईल डिसीज म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो, मुंबईसारख्या ठिकाणी सतत तणावाखाली वावरणारा जो मुंबईकर आहे, 20,000 मुंबईकर आहेत जे हायपर टेन्शनच्या वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या 5 वर्षात याला मृत्युमुखी पडलेले आहेत. राजेंद्र, जर आपण बघितलं एचआयव्हीची बाधा असेल, एड्सची बाधा असेल, डेंग्यू असेल, डायरिया असेल, हायपर टेन्शन, मलेरिया असे वेगवेगळे आजार जर पकडून गेल्या 5 वर्षात सुमारे 4,57,815 रुग्णांचा मुंबईत मृत्यू झालेला आहे. आणि ही केवळ सरकारची म्हणजे बीएमसीच्या हॉस्पिटलमधली आकडेवारी आहे. आणि ही निश्चितच अलार्मिंग आकडेवारी आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की आता उपलब्ध असलेले जे डॉक्टर, लॅब असिस्टंट, आया, त्यानंतर वॉर्ड बॉय, सफाई कामगार या सगळ्यातली जवळपास 40% पदं बीएमसीच्या हॉस्पिटल्समध्ये रिक्त आहेत. ही भरलेली नाहीयेत. एकतर हॉस्पिटल्सची संख्या कमी, दुसरीकडे त्याच्यात उपलब्ध असलेले कर्मचारी देखील अपुरे आहेत. आणि अशा अवस्थेत मुंबईची आरोग्य व्यवस्था जी आहे ती नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे प्रजा फाउंडेशनने उघड केलंय. मुंबईतल्या या सगळ्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात बोलण्याकरता मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अरुण बामणे आता आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. डॉक्टर अरुण बामणे, आपण बघतोय किती विदारक स्थिती मुंबईतल्या आरोग्य सगळ्या यंत्रणेची आणि आरोग्य व्यवस्थेची आपल्याला दिसून येते आहे. जे 30% रुग्ण फक्त बीएमसीनी उभ्या केलेल्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेचा लाभ घेत आहेत, उर्वरित सगळेजण 70% खासगी आरोग्य व्यवस्थेने उभ्या केलेल्या सगळ्या हॉस्पिटलचा आधार घेत आहेत. ही तफावत कधी कमी होणार? त्याच्यातल्या काय नेमक्या त्रुटी आहेत? ती तफावत दूर होत नाहीये. या बाबतीत बोलायचं झालं तर आपण जर मागे वळून बघितलं 2010 मध्ये मलेरियाचे जास्त रुग्ण होते ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि मुंबई महापालिकेने मोठे प्रयत्न करून झोपडपट्टी वस्ती विभागात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम हाती घेऊन आपण मलेरियाचा प्रादुर्भाव अतिशय नगण्य स्वरूपात आहे आता आणि तो कमी करून दाखवला. आणि लोकांनी याचा वापर करावा, आरोग्य सेवेचा, आरोग्य केंद्रांचा, हॉस्पिटलचा, यासाठी प्रत्येक मुंबई शहरातील झोपडपट्टीमध्ये जाऊन आम्ही काम केलं. त्याचप्रमाणे डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसीजसाठी सुद्धा आम्ही डायबिटीसच्या ओपीडी सुरू केलेल्या आहेत दवाखान्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये आणि पेरिफरल केंद्रांमध्ये. आणि त्यात हे जे कॅम्प आहेत, आरोग्य अभियान कॅम्प, हे सुद्धा आम्ही फील्डमध्ये जाऊन घेतोय. दुसरी बाब अशी आहे की मुंबई शहरामध्ये जे ट्युबरक्युलोसिसचे त्यांनी जे आकडे दाखवलेत त्या आकड्याविषयी मी काही सहमत नाहीये. कारण की मुंबईमध्ये गेल्या वर्षी आमच्या माहितीप्रमाणे जे रुग्ण नोंद झालेले आहे ते 30,828 रुग्णांची नोंद झालेली आहे. आणि 1389 लोक टीबीमुळे दगावलेले आहेत.
पण डॉक्टर आपण डॉक्टर बामणे, ज्या आकडेवारीशी तुम्ही सहमत नाही आहात, ही आकडेवारी आरटीआयच्या माध्यमातूनच प्रजा फाउंडेशनला मिळाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे ज्या आकडेवारीची नोंद असेल तीच त्यांना आरटीआयच्या मार्फत मिळाली असणार आहे. आकडेवारीची डुप्लिकेशन होण्याची दाट शक्यता आहे. आणि आम्ही जी आकडेवारी केलेली आहे ती अधिकृतपणे, म्हणजे आता मलेरियाचा डेथ म्हणायचं असेल तर मलेरियाचा डेथ सर्टिफाय करावं लागतं कमिटीने. आणि कुठलीही प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने त्याच्यावर समजा मलेरिया लिहिला तर तो मलेरिया डेथ धरला जात नाही. कोणाला ताप आला आणि एखाद्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनरने डेथ सर्टिफिकेट लिहून दिलं की मलेरिया, तर दॅट इज नॉट नेसेसरी डेथ ऑफ मलेरिया असं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे आरटीआयनी सगळी डुप्लिकेशन आकडेवारी करून दिली गेली असा याचा अर्थ होत नाही असं मी म्हटलं नाहीये. काही वेळेला आमच्याकडे जी आकडेवारी आहे ती वॉर्डामधनं पण काही वेळा कलेक्ट केली जाते, काही हेड ऑफिसमधनं पण काही वेळा कलेक्ट केली जाते आणि दोन्ही आकडेवारी एकत्र केली जाते असं सुद्धा शक्यता आहे. तर त्यामुळे ती शक्यता देखील नाकारता येणार नाही आपल्याला. पण ह्या गंभीर परिस्थितीमधनं मार्ग कसा काढायचा? यामध्ये व्यवस्थित आकडेवारी गोळा करून त्यांचं संकलन करून त्याचं अनालिसिस करण्याच्या साठी प्रभावी पावलं आम्ही उचलतोय आणि कॉम्प्युटरायझेशन करण्यात येत आहे. आता नवीन शासनाने एनयूएचा हा कार्यक्रम मुंबईसाठी आणलेला आहे आणि या मुंबईच्या या कार्यक्रमामध्ये ह्या संपूर्ण सुविधा आम्ही उपलब्ध करून देण्याचं पुढे प्रस्तावित केलेलं आहे. या व्यतिरिक्त असं आहे की जी डॉक्टर्सची मंडळी आहे मुंबईमध्ये आरोग्य केंद्रांमध्ये दवाखान्यांमध्ये आता या ऍडव्हर्टाईज करून आम्ही संपूर्ण डॉक्टरांची पदं भरलेली आहेत. धन्यवाद डॉक्टर बामणे, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. अलका, तू दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल. आपण बघितलं मुंबईतलं आरोग्य यंत्रणेचं विधारक चित्र काय आहे आणि आरोग्य व्यवस्था ढासळल्यामुळे जनतेचं आरोग्य किती धोक्यात आलंय हेही यावरून लक्षात येत आहे. जनतेचं आरोग्य बिघडण्याचं आणखी एक मुंबईतलं आणि मुंबई परिसरातलं कारण म्हणजे सध्या पावसाळ्यामुळे पडलेले